मराठवाड्यातील महायुतीचे 8 पैकी 7 उमेदवार पाळले। भाजपाने बीड, जालना, लातूर आणि नांदेडची जागा गमावली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाडा धुमसत होता। मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा युती सरकारनं काढला नाही, याचाच फटका मराठ्यांनी महायुतीला दिला का? एकत्र या, एका ताकदीनं पाडा म्हणणाऱ्या मनोज जरांगेचं फॅक्टर मराठवाड्याच्या लोकसभेत कसं चाललं, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे। महाराष्ट्रातला निकालही धक्कादायक लागला आहे। अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे। महाराष्ट्रात मवी आणि महायुतीला धोबी पछाड केलं। आता राजकीय विश्लेषक यावर विचार मंथन करतील, पराभवाची कारणे समोर येतील। बीडमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्त्वाचं कारण मनोज जरांगे फॅक्टर असल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे सोलापूर आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघात फक्त मनोज जरांगेचा फॅक्टर दिसला आहे। मराठा आरक्षण संदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडल्याची चर्चा आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ मतदारसंघ मिळून प्रणिती शिंदे यांना एकूण 1,08,572 मताचे मताधिक्य दिले आणि यामुळेच हा विजय झाला। माढा आणि सोलापुरात मराठा समाजाचा रोष भाजपाला भोवला। माढा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी तब्बल 52,515 मताचे, तर करमाळा येथे अजितदादा गटाचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या मतदारसंघातून 41,511 मतांचे मताधिक्य मिळाले। ज्या सांगोला मतदारसंघात मोहिते पाटील 25,000 मागे राहणे अपेक्षित होते, तेथे जरांगेंमुळे केवळ 4,482 मतांनी मागे राहिले। या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा रोष भाजपाला भोवला आणि जोडीला मुस्लिम व मागासवर्गीय यांनी केलेल्या विरोधी मतांमुळे भाजपाच्या हातून या दोन्ही जागा गेल्या। इकडे जालन्यात अमित शहांनी सभा घेऊनही त्यांचा फायदा झाला नाही, उलट त्यांची भाषणे जिव्हारी लागली। 2 वेळा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे यांना अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळं आणि कल्याण काळे यांना दलित आणि मुस्लिम मतदारांच्या साथीमुळं विजय मिळवला आणि मराठ्यांच्या संतापामुळेच दानवेंना घरी बसावं लागलं। नांदेडमध्ये काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना भाजपात घेऊन राज्यसभा सीट दिली। आता वाटलं की नांदेडची जागा भाजप सहज जिंकू शकेल, मात्र इथेही तेच झालं। मनोज जरांगेच्या झालेल्या सभांचा फटका हा भारतीय जनता पार्टीला बसला। नांदेडच्या जनतेनं प्रतापराव चिखलीकर यांना नाकारलं। लातूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। यावेळेस काँग्रेसने लिंगायत समाजातून येणारे डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आणि चुरस निर्माण झाली। भाजपाने विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांदा संधी दिली। मुस्लिम समाज काँग्रेसकडे एकवटला। भाजपकडे चुकलेला लिंगायत समाज यावेळेस मात्र डॉक्टर शिवाजी काळगेंमुळे आपल्याकडे खेचून घेण्यात काँग्रेसला यश आले। मराठा आरक्षणाच्या विषयामुळे नाराज असलेला मराठा समाज भाजपापासून दुरावला आणि इथेही भाजपाचा पराभव झाला। धाराशिव, परभणीसह हिंगोलीही उद्धव ठाकरेंनी ताब्यात घेतली। यात मोठा वाटा मराठा मतदाराचा आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाडा धुमसत होता। मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा युती सरकारनं काढला नाही, अशी समाजाची भावना आहे। त्याचा परिणाम म्हणून मराठा समाजाने आपली ताकद दाखवून दिली। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात अंतरवाली सराटी मधून सुरुवात केली। अंतरवली सराटीत त्यांनी उपोषण केले। त्यांच्या उपोषण स्थळी लाठीमार झाल्याचा प्रकार घडला। त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले। मनोज जरांगे पाटील यांनी 2 वेळा उपोषण केले, परंतु त्यांची सगळी सोयऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही। त्यामुळे मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसला। मराठा आरक्षण संदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडल्याची चर्चा आहे। सगळे सोयऱ्यांची मागणी घेऊन आता पुन्हा मनोज जरांगे हे आंदोलन सुरू करणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या आत मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागतो का, हे बघण्यासारखं आहे। यावेळेस फक्त पाडा म्हणलो, पुढच्या वेळेस नाव घेऊन पाडा म्हणणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते।
आता ही लढाई विधानसभा निवडणुकीपर्यंत जाते का आणि असं झाल्यास विधानसभा निवडणुकीत याचे काय परिणाम असणार आहेत हेही बघण्यासारखं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।